नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे विपश्यनास फूडमध्ये. आज आपण पाहणार आहोत अस्सल घरगुती चहा कसा करायचा. चहा तयार करायसाठी मी एक गंज घेतलेला आहे. हा चहा आपण एका पावासाठी करत आहोत, म्हणून मी एक पाव फ्रेश दूध घेतलेला आहे. आता दुधात आपण थोडंसं पाणी टाकू, त्यामुळे काय होईल, चहा हलका आणि टेस्टी होईल. दूध गरम झाल्यावर मी चहापत्ती टाकत आहे. मी चहापत्ती 5 चम्मच वापरलेली आहे. आता मी थोडंसं आलं आणि एक इलायची ठेचून घातलेली आहे. यामुळे चहाला चव आणि सुगंध येते. आता चवीनुसार साखर टाका. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड पाहिजे असेल तर जास्त टाकू शकता. मी इथे 2 वाट्या टाकलेली आहे, कारण मला गोड आवडते म्हणून. मी पूर्ण चहा मंद आचेवर शिजवत आहे. मंद आचेवर शिजवल्यामुळे काय होते, चायपत्ती आणि अद्रकाचा पूर्ण अर्क त्या चायमध्ये उतरतो आणि चाय अजून चविष्ट लागते. जितकं जास्त आपण चायला शिजवू, कमी आचेवर शिजवू, तितकं जास्त त्याची टेस्ट अजून जास्त वाढते. आता आपला अस्सल घरगुती चहा तयार झालेला आहे. रंग छान आणि सुगंध मस्त सुटलेला आहे. असा घरी बनवलेला चहा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विपश्यनास फूड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब